Okay, so last video we learned about air. In this video we will be learning about water. Okay, so we'll start with this. Let's try this part. Okay, so let's just read what they are asking us to do. Okay, so observe how much water is used, for what purpose it is used in your house for a whole day. Record it in a chart like the one shown here. Discuss this data in the class. Divide the total amount of water used in your house by the number of person to find out how much water each person needs. Okay, so this whole paragraph is asking us, काय विचारत आहे आपल्याला की हाऊ मच वॉटर डू वी यूज इन आवर ओन हाऊस. ओके, तर तुमच्या घरामध्ये तुम्ही किती पाणी वापरतात, तर त्याचा एक रेकॉर्ड बनवायचा आहे आपल्याला. तर तो रेकॉर्ड कसा बनवायचा आहे, सो इफ यू कॅन सी अ टेबल ओव्हर हिअर, या टेबलमध्ये तो रेकॉर्ड बनवायचा आहे इन लिटर्स. ओके, सो हर एक माणसासाठी, सपोज मॉम डॅड, मम्मी पप्पा असे, दीदी दादा कोणीही असेल तर त्यांचा हा रेकॉर्ड बनवायचा आहे. ओके, सो फॉर बेदिंग how much liter of water is used, for brushing teeth how much liter of water is used, for washing clothes how much liter of water is used, and total use of water. Okay, so total use of water आहे तो इथे लिहायचा आहे. ओके, तर जो सगळ्यात कमी वॉटर यूज करेल तो जिंकला असं समजा. ओके, तर तुम्ही आंघोळ नाही करणार असं नका करू. ओके, सो this is just for taking a record that how much water we used on a daily basis. ओके, कधी कधी आपल्याला असं वाटते काय नुसतं पाण्यासाठी भांडणं करतात लोक. ओके, बट द वॉटर इज व्हेरी व्हेरी युजफुल. ओके, युजफुल फॉर अस, और इट इज मच मोर नीडेड. कधी कधी आपली मम्मी आहे ती फार चिडचिड करते की आज पाणी नाही आलं, आज पण नाही पाणी आलं, 8 दिवस पाणी नाही येणार, काय करायचं. ओके, तर त्या टायमाला काय तर आपण विचार करतात अरे का मम्मी चिडते, बट वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस टू सर्वाइव. okay, so let it be, and that is a joke part, but you will see that it is almost impossible for us to spend even a single day without water. ओके, ट्रू आहे की नाही की आपण एक पण दिवस वॉटर शिवाय राहू शकतो का, नाही. वी कॅन नॉट लिव्ह विदाउट वॉटर इवन फॉर अ सिंगल डे. वी कॅन लिव्ह विदाउट फूड फॉर अ सिंगल डे, बट वी कॅन नॉट लिव्ह विदाउट वॉटर फॉर अ सिंगल डे. पूर्ण आपली हालत ती खराब होऊन जाईल. वी नीड टू ड्रिंक वॉटर 3 to 4 liter ऑफ वॉटर एव्हरी डे सो दॅट ऑल अवर बॉडी फंक्शन्स रन स्मूथली. जर तुम्हाला तुमच्या बॉडीचे फंक्शन स्मूथली रन करायचे असतील तर तुम्हाला दिवसामध्ये किती लिटर पाणी प्यायला लागेल, ॲटलिस्ट 3 to 4 liter वॉटर आहे ते तुम्हाला प्यायला लागेल. अदरवाईज लिव्हिंग थिंग्स ऑल्सो रिक्वायर वॉटर, ऑल्दो द अमाऊंट ऑफ वॉटर दे नीड मे व्हॅरी अकॉर्डिंग टू द साईज ऑफ देअर बॉडी. दॅट इज राईट. ओके, सगळ्या लिव्हिंग थिंगला पाण्याची गरज असते. ऑल द लिव्हिंग थिंग नीड्स वॉटर, बट the requirement of the water will be depending upon the size of the body. For example, there is a sparrow and between us, is there a difference between the need of the water for sparrow and for you? Yes, sparrow is a small animal. Okay, she needs little much of water, very little amount of water as compared to you, right? So that is the difference between the need of water depending upon the size of the body. Thus we said that water is very important. If hydrogen gas burns in the air, it combines with oxygen and water is formed. Okay, जेव्हा हायड्रोजन गॅस आहे तो लगेच बर्न होतो. हायड्रोजन गॅस एकदम फास्ट बर्निंग गॅस आहे. ओके, सो व्हेन इट बर्न्स इन द एअर, त्याचं काय होते तर तो जसा बर्न होतो तेव्हा तो काय होतो, ऑक्सिजन बरोबर कंबाईन होतो आणि मग वॉटर क्रिएट करतो. जस्ट इमॅजिन करा, आगीतून वॉटर क्रिएट होते. ओके, सो दॅट इज द मॅजिक ऑफ इट. We have learnt about some characteristics of water in the previous standard. आपण कितीतरी प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये बघितलेलं आहे की वॉटर किती इम्पॉर्टंट आहे, त्याचे काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तर लिक्विड असतो. ओके, त्याच्यामुळे काय तर आपण आपलं तोंड वगैरे धुवू शकतात. मातीने तोंड धुवू शकतो का, नाही. देर आर सो मेनी कॅरेक्टरिस्टिक्स. हार्ड वॉटर आहे, सॉफ्ट वॉटर आहे. ओके, नाव ऑब्झर्व अँड डिस्कस. ओके, सो लेट्स ऑब्झर्व. ग्राउंड वॉटर, ice water and water in the other forms. Water available for drinking and sea and oceans. Okay, so if you will see this blue, हा पाय चार्ट दिलेला आहे. तर पाय चार्ट मध्ये बघा 3 कलर आहेत. एक ब्लू आहे, रेड आहे आणि हा ग्रीनिश येलो कलर आहे. ओके, सो ओव्हर हिअर द ब्लू पोर्शन डिनोट्स द सी अँड ओशन. काय डिनोट करतात, सी अँड ओशनला हे
डिनोट करतात. हा जो ब्लू पोर्शन आहे तो सी अँड ओशनला डिनोट करतो. आपण सी आणि ओशनचं पाणी पितो का? नाही पित. ओके, नेक्स्ट आहे त्याच्याहून जर मोठा बघितला पोर्शन, हा रेड पोर्शन आहे. तर तो पोर्शन कुठे आहे? ग्राउंड वॉटर. ग्राउंड वॉटर म्हणजे काय? जमिनीच्या खालचं पाणी. आईस, आईस म्हणजे काय? बाकीचं पाणी जे आईसमध्ये कन्वर्टेड आहे. आता आईसमध्ये पाणी कोणतं कन्वर्टेड आहे? नॉर्थ पोल आणि साऊथ पोलमध्ये जे पाणी कन्वर्टेड आहे दॅट इज इन द फॉर्म ऑफ आईस. वॉटर इन अदर फॉर्म्स, मग दुसऱ्या फॉर्ममध्ये वॉटर वेपरच्या फॉर्ममध्ये पण वॉटर असते. ओके, सो दीज आर दी अदर फॉर्म्स ऑफ वॉटर. अँड लास्ट बट नॉट द लीस्ट व्हॉट इज दिस? वॉटर अवेलेबल फॉर ड्रिंकिंग. पिण्यासाठी पाणी किती अवेलेबल आहे बघा? एकदम कमी, very very less. okay, still we all are getting the water on the right time. हा एवढूसा वॉटर जो आहे तो सुद्धा आपल्याला पाण्यासाठी पिण्यासाठी एकदम पुरेसा आहे. ओके, सो जस्ट इमॅजिन द अमाउंट ऑफ वॉटर प्रेझेंट ऑन दी अर्थ. ओके, नाउ देर इज अ टेबल गिवन ओवर हियर. सो सी, ओशन, it is 97% water. okay, 97%. this is ground water. okay, ground water, ice हे 2.7% आहे. आता 97 प्लस 2.7 किती झालं? 99.7%. आता 99.7%, हां म्हणजे काय? तर जर बघितलं तर हे वॉटर आहे आपल्यासाठी युजलेस आहे असं आपण बघितलं तरी चालेल. आणि वॉटर अवेलेबल फॉर ड्रिंकिंग, वॉटर अवेलेबल फॉर ड्रिंकिंग फ्रेश वॉटर, हा तुमच्यासाठी मी होमवर्क देतो. हा तुम्ही मला गुगल क्लासरूममध्ये किंवा मग व्हॉट्सॲप करा की आपल्याला ड्रिंकिंग वॉटर किती अवेलेबल आहे. काय करायचं आहे? ह्या दोघांना प्लस करायचं आहे, 100मधून मायनस करायचं आहे. जेवढं इकडे येईल तेवढं आपल्याला काय आहे तर वॉटर अवेलेबल फॉर ड्रिंकिंग असणार आहे. ओके, सो मेक शुअर यू message me this water available for drinking fresh water. okay, we cannot use all the water on the earth and we know that. okay, आपल्याला माहिती आहे की अर्थ वरती जेवढा पण पाणी आहे, can we use that water? no, we cannot use that all the water on the earth. some water is in the frozen state. फ्रोझन म्हणजे काय? बर्फ झालेला आहे. काही पाण्याचं तर बर्फ झालेला आहे. आता बर्फ जर नळातून आला तर चालेल का तुम्हाला? नाही, राईट. फ्रोझन स्टेटमध्ये रेस्ट ऑफ द वॉटर इज इन फ्रोझन स्टेट. अ व्हेरी स्मॉल क्वांटिटी ऑफ वॉटर इज अवेलेबल फॉर ड्रिंकिंग. तर ड्रिंकिंगसाठी पाणी किती अवेलेबल आहे? इट इज ॲट अ व्हेरी स्मॉल क्वांटिटी, येट इट इज इनफ फॉर ऑल द लिव्हिंग थिंग. तरीसुद्धा ड्रिंकिंग वॉटर एकदम कमी प्रमाणात आहे. इट इज ॲट अ व्हेरी मीन्स इट इज व्हेरी लेस स्मॉल क्वांटिटी, बट स्टील इट इज इनफ फॉर ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम to drink the water. okay, now find out in what way is the water in the sea and ocean useful even though it is salty. okay, आता हे ओशनचं वॉटर आहे ते आपल्यासाठी युजफुल आहे का? नाही, पिण्यासाठी युजफुल नाही मिळत. बट ॲज अ रिसोर्स जर आपण वापरलं तर आपल्याला काय भेटते त्याच्यातून? सॉल्टी वॉटरमधून आपल्याला भेटते सॉल्ट, विच वी यूज इन एव्हरी डे फूड स्टफ्स. ओके, आपण जेवण बनवतो तेव्हा काय वापरतो? सॉल्ट वापरतो. सॉल्ट जरा कमी असलं तर डायरेक्ट रागात बघणार मम्मीकडे, काय कमी आहे सॉल्ट, राईट. सो नेक्स्ट, फॉर विच पर्पज इज वॉटर बिंग युज्ड? ओके, सो वॉटर फक्त ड्रिंकिंगसाठीच वापरलं जाते का? नाही, वॉटर इज युज्ड ऑन द लार्ज स्केल फॉर व्हेरी व्हेरी डिफरंट पर्पसेस. ओके, सो वी विल सी फॉर विच पर्पज इज वॉटर बिंग युज्ड. डू अदर लिव्हिंग थिंग यूज वॉटर लाईक we do? okay, so other living things water जसं आपण वापरतात तसे other living things वापरतात का? so no. okay, we use water for making the house, but घोडा वापरतो का त्याचं घर बनवायला वॉटर? no. okay, they mostly use it for drinking or keeping their body clean, but we human being, we use it for washing clothes, we use it for swimming, we use it for making our houses, we use it for farming, we use it for thermal power plant, for creating electricity, we use it for storing the water, we use the water for many purposes. okay, but other living organism like animals, they use the water with a limited usage. okay, now the water vapor formed from ocean is the main source of water in the water
सायकल. ओके, आता जर तुम्हाला माहिती आहे की वॉटर सायकल म्हणजे माहिती आहे ना काय असते. वॉटर सायकल मीन्स व्हॉट, ज्याच्याने आपल्याला पाऊस भेटतो. ओके, सो तर जास्तीत जास्त ही वॉटर सायकलमध्ये जे वॉटर वेपर होतो क्रिएट आणि त्याच्यातून आपल्याला पाऊस येतो, तर ते पाणी कुठून येते, तर जास्तीत जास्त ते कुठून येते, ओशनमधून येते. समुद्रातलं पाणी जे आहे ते वॉटर वेपरमध्ये कन्वर्ट होते आणि मग त्याचे क्लाउड्स क्रिएट होतात अँड दॅट इज वाय वी गेट अवर रेन, राईट. इट गेट्स कन्वर्टेड इन टू रेन क्रिएटिंग फ्रेश वॉटर सोर्स ऑन दी अर्थ. ओके, अँड दॅट इज वाय त्याच्यातलं सॉल्ट आहेत ते वरती नाही जात, फक्त वॉटर आहे ते वॉटर वेपरच्या फॉर्ममध्ये वरती जाते आणि मग नंतर ते फ्रेश वॉटर बनून आपल्याला पियायला भेटते. वी गेट वॉटर फ्रॉम नॅचरल सोर्सेस सच ॲज स्ट्रीम, रिव्हर, पॉन्ड्स, स्प्रिंग्स, लेक्स. ओके, तर आपले हे जे नॅचरल रिसोर्सेस आहेत इथून आपल्याला काय भेटते, फ्रेश वॉटर भेटते. अँड मॅन ऑल्सो डिग वेल अँड बोरवेल. ह्याच्या व्यतिरिक्त इफ यू विल सी दॅट मॅन हॅज ऑल्सो डग द वेल. आपल्या आजूबाजूला जर बघितलं आपण तर कुठे वेल आहे, कुठे बोरवेल आहे. बोरवेल म्हणजे बोरिंग. ओके, टू लिफ्ट ग्राउंड वॉटर. तर ते कशाला वापरतात, आपण ग्राउंडमध्ये जे वॉटर जमा झालेलं आहे ते काढायसाठी आपण हे वापरतात. अपार्ट फ्रॉम दिस मॅन हॅज ऑल्सो कन्स्ट्रक्टेड बंड्स अँड डॅम्स ऑफ व्हेरियस साईज ऑन द रिव्हर. तर त्याला सोडलं तर आपण अजून गोष्टी केलेल्या आहेत. काय, डॅम्स बनवले आहेत, बंड्स बनवले आहेत. कशासाठी, तर पाण्याला कन्झर्व करायसाठी, पाण्याला सेव्ह करायसाठी, सो दॅट वी कॅन यूज इट फॉर द लेटर यूज. ओके, नाव ड्यू टू अनकंट्रोल्ड यूज ऑफ वॉटर फ्रॉम एन इन्क्रीज्ड पॉप्युलेशन, इंडस्ट्री अँड फार्मिंग, इट इज नाव शॉर्ट सप्लाय. बट आता काय झालेलं आहे की पाणी जसं रोज यायचं तसं आता कधी कधी 8 दिवसांनी येते कोणाकोणाकडे. काहीकांकडे रोज येत असेल, पण काहीकांकडे काय होते तर फार वेळ लागतो यायला पाणी. 15-15 दिवस थांबायला लागतात काही गावांमध्ये. वाय इज दॅट हॅपनिंग, असं का होत आहे. सो इट इज जस्ट बिकॉज ऑफ इन्क्रीजिंग पॉप्युलेशन. आता पॉप्युलेशन वाढली मीन्स वॉटरची डिमांड वाढेल. वॉटरचे डिमांड वाढेल म्हणजे वॉटर लवकर संपेल आणि वॉटर लवकर संपेल म्हणजे काय, तर वॉटरचं शॉर्ट सप्लाय होईल. ओके, तर त्याच्यामुळे आपल्याला काय सिरियस प्रॉब्लेम फेस करायला लागत आहेत. ओके, सो कॅन यू टेल, before that we will go through this also. Always remember, use water sparingly. वॉटर स्पेअरिंगली यूज करायचं म्हणजे काय, जपून वापरायचं वॉटर. ब्लॉक वॉटर, लेट इट पर्कोलेट. काय करायचं तर पाण्याला असं शिंपडायचं नाही, किंवा मग शिंपडलं तरी चालते, घरी कमी प्रमाणात पाणी असेल तर ठीक आहे. पण जर आपण पावसाचं पाणी बघितलं तर त्याला काय करायचं, आपण पर्कोलेट होऊन द्यायचं. पर्कोलेट म्हणजे काय तर आपल्या जमिनीमध्ये त्याला झिरपून द्यायचं. ओके, त्याला एका जागेवरती कलेक्ट करायचं, मग ते हळूहळू हळूहळू आहे ते खाली निघून जाते. आपलं सांडपाणी जे असते, फॉर एक्झाम्पल आफ्टर टेकिंग अ बाथ और दिस थिंग, आफ्टर वॉशिंग युअर युटेन्सिल्स, द वॉटर विच इज लेफ्ट यू कॅन क्रिएट दॅट सोर्स खड्डा. ओके, एक खड्डा क्रिएट करू शकतात आणि त्याच्यामध्ये सगळं पाणी जाणार. तर मग ते हळूहळू आपल्या अर्थमध्ये खाली जाणार आणि मग नंतर काय तर ते प्युरिफाय होऊन आपल्यालाच वरती आपल्याला बोरिंग थ्रू काढता येतं. ओके, नाव स्टोअर वॉटर वेर एव्हर पॉसिबल. आणि जेवढा जास्तीत जास्त स्टोअर करता येईल तेवढं वॉटर स्टोअर करायचं. ओके, कारण की जे पावसाचं पाणी आहे ते वाहून जाते आणि वाहून गेलं की त्याचा काही उपयोग होत नाही. ओके, रियूज वॉटर वेन एव्हर पॉसिबल. ओके, तर वॉटरला आपण रियूज करू शकतात. फॉर एक्झाम्पल भांडी धुतलेत आपण किंवा मग भाजीपाला आपण धुतला तर ते पाणी आपण परत झाडांना घालू शकतो. सो वी कॅन रियूज द वॉटर अगेन अँड अगेन. स्टोअर वॉटर डज नॉट बिकम स्टेल ॲट वन्स. ओके, आणि त्या वॉटरला काय करायचं, कव्हर पण करायचं आणि त्याला एकाच जागेवरती ठेवून नाही द्यायचं. त्याच्याने काय होईल तर ते जे वॉटर आहे ते काय होणार, एका जागेवरती राहील आणि मग त्याचा वास यायला लागेल आणि त्याच्यावरती वास यायला लागला की मग मच्छर वगैरे बसून मग प्रॉब्लेम क्रिएट होतील. नेक्स्ट, कॅन यू टेल व्हॉट इज लँड मेड अप ऑफ. लँड कशाने बनलेली असते, सॉईल, रॉक, ऑर्गॅनिक मटेरियल, लीव्ज असतात त्याच्यामध्ये, बरंच काय काय असते. सो दॅट इज हाऊ लँड इज मेड अप ऑफ. व्हॉट डू यू सी ऑन द लँड. आपल्याला लँडवरती काय काय दिसते, रिव्हर दिसतात, लिव्हिंग ॲनिमल्स दिसतात, प्लांट्स दिसतात. ओके, व्हॉट हॅज मॅन क्रिएटेड ऑन लँड. मॅननी काय काय बनवलेलं आहे, मॅननी तर बरंच काय काय बनवलेलं आहे, मोजता येणार ना एवढ्या गोष्टी बनवलेल्या आहेत. ओके, हाऊस आहे, रोड्स आहेत, हायवेज आहेत,
बिल्डिंग्स आहेत, ओके, पार्क्स आहेत, गार्डन्स आहेत. देर आर सो मेनी थिंग्स दॅट मॅन हॅव क्रिएटेड ऑन लँड. इज द लँड फ्लॅट एव्हरीवेअर? ओके, सो लँड फ्लॅट आहे का? कुठे पण गेलं तर सपाट असते का लँड? नाही, कुठे कुठे वर असते, कुठे खाली असते. डज मॅन प्रोड्यूस सँड ऑर सॉइल? लँड ऑर सॉइल? माणूस बनवतो का लँड किंवा सॉइल? सो नो, इट इज अ नॅचरल रिसोर्स. मॅन कॅनॉट प्रोड्यूस इट, मॅन कॅन ओनली मेक यूज ऑफ इट. ओके, इफ अ डीप पिट इज डग इन द ग्राउंड, व्हॉट डू यू फाइंड देअर? जर आपण एक मोठा खड्डा केला, खाली 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 खड्डा करत गेले, तर आपल्याला तिकडे काय भेटते? सो वी फाइंड वॉटर. म्हणूनच ते लोक बोरवेल आणि वेल खोदतात. ओके, सो नाव लेट्स स्टडी इन डिटेल अबाउट लँड. लँड इज सीन इन द फॉर्म ऑफ स्टोन, soil, big rock. It is not flat everywhere. It is hilly in some places and flat in other. Okay, तर लँड कशी आहे? तर त्याच्यामध्ये काय काय भेटते आपल्याला? वी फाउंड स्टोन, सॉइल, बिग रॉक्स पण असतात. अँड इफ यू विल सी द लँड, इट इज नॉट फ्लॅट एव्हरीवेअर. सगळी ठिकाणी सपाट आहे का? नाही. तर लँड आहे ती सगळ्या ठिकाणी सपाट नाही आहे. इट इज नॉट फ्लॅट एव्हरीवेअर. इट इज हिल्ली. काही ठिकाणी हिल्ली आहे, टेकडी आहे, किंवा मग काही ठिकाणी एकदम फ्लॅट आहे, काही ठिकाणी मोठे मोठे माउंटेन्स आहेत, काही ठिकाणी छोटे छोटे हिल्स आहेत, व्हॅलीज आहेत. ओके, सो लँड कशी आहे? तर अनइवन आहे. इट इज नॉट फ्लॅट. अनइवन म्हणजे काय? वर खाली. ऑल टेरेस्ट्रियल ॲनिमल इन्क्लुडिंग मॅन लिव्ह ऑन द लँड. तर टेरेस्ट्रियल ॲनिमल म्हणजे काय? तर असे ॲनिमल जे लँडवरती राहतात. तर जेवढे पण टेरेस्ट्रियल ॲनिमल आहेत ते कुठे राहतात? दे लिव्ह ऑन द लँड. सम टेरेस्ट्रियल डिग बरो इन द ग्राउंड फॉर शेल्टर. तर काही टेरेस्ट्रियल ॲनिमल आहेत ते काय करतात? तर छोटे छोटे असे बीळ बनवतात. दे डिग बरोज. बरोज म्हणजे काय? बीळ. हां, साप आहे किंवा मग उंदीर आहे किंवा मग ते पॉर्क्युपाईन आहे. हे सगळे ॲनिमल जे आहेत ते काय करतात? तर लँडमध्ये बरो करतात अँड दे लिव्ह इनसाइड द लँड. ओके, दिस मीन्स दॅट दे यूज लँड फॉर फुलफिलिंग देअर नीड. आणि ह्याच्याने काय कळते आपल्याला? की ते लोक लँडचा वापर करतात टू फुलफिल देअर नीड. स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ह्या लँडचा वापर केला जातो. वी यूज लँड फॉर फार्मिंग अँड फॉर बिल्डिंग हाऊसेस, राईट? वी यूज इट फॉर फार्मिंग, वी यूज इट फॉर बिल्डिंग हाऊसेस, वी यूज इट फॉर मेकिंग रोड्स ऑल्सो. वी मेक यूज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इन द फॉरेस्ट दॅट ग्रो ऑन द लँड. आणि लँडवरती जे फॉरेस्टमध्ये प्लांट्स अँड फ्रूट्स वगैरे ग्रो होतात, आपण त्याचा पण वापर करतो. तर लँडवरती काय ग्रो होते? प्लांट्स ग्रो होतात आणि प्लांट्स आपण यूज करतो, राईट? द मिनरल्स, क्रूड ऑइल अँड नॅचरल गॅस ऑब्टेन्ड फ्रॉम दी अर्थ आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. ओके, तर आपण हे केरोसिन वापरतो, डिझेल वापरतो, पेट्रोल वापरतो, ऑइल वापरतो. ऑल दीज थिंग्स कम फ्रॉम दी लँड ओनली. सो दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. आताच्या जगामध्ये हे जे मिनरल्स आहेत ते फार इम्पॉर्टंट मानले जातात. इट मीन्स दॅट लँड इज अन इम्पॉर्टंट रिसोर्स. ओके, सो इफ लँड इज हेल्पिंग अस सो मच, इफ लँड इज प्रोव्हाइडिंग अस सो मेनी रिसोर्सेस, then is it important? Yes, the land is an important resource. Let's see exactly what land is made up of. Okay, तर आपण जर बघितलं तर लँड अशी बनलेली असते बघा. लेअर, एक बॉटल घ्यायची आहे आणि लेअर ऑफ मिक्सचर बघायचं आहे बघा. तर एकदम खालच्या साईडला काय? बिग स्टोन असतात. मग थोडं वर आलं की स्मॉल स्टोन असतात. एकदम थोडं वर आलं की सँड असते. थोडं वरती आलं की सॉईल असते. आणि त्याच्यावरती बघितलं तर ड्राय लीव्स असतात. ओके, सो लँड अशी डिवायडेड आहे. ओके, द लँड ऑन दी अर्थ ऑल्सो look like this. If the pipeline is being laid on your neighborhood, observe carefully the pit dug from this purpose. You will see some layer under the land surface. तर आपण जेव्हा कोणता पण खड्डा खोदतो, जर मोठा खड्डा आपण खणला आणि त्याला खालून वरपर्यंत नीट ऑब्झर्व केलं तर आपल्याला कळते की अरे वरती तर ग्रास आहे, त्याच्या खाली काय आहे? सॉईल आहे, त्याच्या खाली इमॅच्युअर सॉईल असते. ओके, सो दिस इज हाऊ इट लुक्स. ह्युमस, हे लिव्स वगैरे असतात, ऑर्गॅनिक मटेरियल असतात सॉईल बरोबर मिक्स, त्याला ह्युमस सांगतात. त्याच्या खाली ॲक्च्युअल सॉईल असते, त्याच्या खाली इमॅच्युअर सॉईल असते. इमॅच्युअर सॉईल म्हणजे काय? जी टोटल सॉईल बनायच्या प्रोसेसमध्ये असते. ओके, अजून ती पूर्णपणे सॉईल नाही झालेली असत, म्हणून त्याला सांगतात इमॅच्युअर सॉईल. नेक्स्ट आहे लेअर ऑफ सॉईल अँड स्मॉल रॉक. तर दुसरं काय आहे
की सॉईल आणि रॉक मिक्स्ड असतात आणि मग एकदम खाली काय असते, बेड रॉक्स, म्हणजे काय पूर्ण रॉक्सच असतात खाली, दगडच दगड असतात. ओके, सो दिस इज व्हॉट इट इज. नाव we'll read this part. If the land has mature soil, the topmost layer is formed by the decomposition of the remain of plants and animals. Okay, तर ही जी टॉपमोस्ट लेअर असते, ओके, टॉपमोस्ट लेअर असते सॉइलची, जी टॉपमोस्ट लेअर आहे ती कशी बनते, तर डिकम्पोजिशन ऑफ दी रिमेन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. तिकडे छोटे छोटे ॲनिमल्स मरतात, प्लांट्सचे लीव्ज असतात, तर ते हे खाली पडतात आणि मग ते हळूहळू काय होतात, कुजायला लागतात, डिकम्पोज होतात आणि मग त्याच्यानी ही सॉईल आहे ती क्रिएट होते. दिस लेअर इज कॉल्ड ह्युमस आणि ह्या लेअरला काय सांगतात, ह्युमस सांगतात. वी कॉल इट ॲज ह्युमस. नेक्स्ट, इट इज युजली फाउंड इन डेन्स फॉरेस्ट. आणि अशी सॉईल जी कुठे भेटते, ह्युमस कुठे भेटते, मोस्टली जे मोठे मोठे फॉरेस्ट असतात, जिकडे फार ट्रीज असतात, तर त्याचे लीव्ज आणि ॲनिमल्स पण भरपूर असतात, तर तिकडे तुम्हाला ह्युमस हा लेअर बघायला भेटेल. ओके, लँड बिलो दिस इज फुल ऑफ सँड, सॉइल, स्मॉल स्टोन, वर्म्स अँड इन्सेक्ट. सॉइल अँड पीसेस ऑफ बेडरॉक्स आर फाउंड बिलो दिस लेअर ऑफ लँड. दिस सॉइल इज इमॅच्युअर. ह्याच्या खालची जी सॉइल आहे त्याला काय सांगतात, इमॅच्युअर सॉइल. काय सांगतात, इमॅच्युअर सॉइल. ह्याच्यामध्ये काय काय असतात, छोटे छोटे स्टोन्स असतात, वर्म्स असतात, वर्म्स म्हणजे किडे, इन्सेक्ट. ओके, ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि छोटे छोटे बेडरॉक्स असतात. तर ते मिक्स असतात, तर त्याला सांगतात इमॅच्युअर सॉइल. ओके, फर्दर बिलो द लेअर द प्रपोर्शन ऑफ सॉइल डिक्रीजेस. आणि जर अजून खाली गेलं तर सॉइल आहे ते कमी होते आणि वाढत काय जाते, तर स्मॉल रॉक्स वाढत जातात. ओके, जे स्मॉल रॉक्स वगैरे आहेत ते वाढत जातात, तर तो हा लेअर आहे. ओके, सो दिस इज दॅट लेअर. आणि जिकडे एकदम कमी सॉइल होऊन जाते, सॉइल एकदम कमी आणि रॉक्स एकदम जास्त, त्या लेअरला काय सांगतात, बेडरॉक लेअर. काय सांगतात, बेडरॉक लेअर. ओके, सो दॅट इज हाऊ द लेअर ऑफ द लिथोस्फिअर इज कॅटेगराइज्ड ओव्हर हिअर. ओके, आता ही जी सॉइल आहे ती कशी फॉर्म होते, डू यू नो हाऊ डज द सॉइल क्रिएट्स. ओके, so soil gets created, soil on the land is formed by a natural process. ओके, सो एक नॅचरल प्रोसेस आहे तो, तर तो लगेच नाही होते का आपला कुकरमध्ये टाकली आणि सॉईल क्रिएट झाली, असं नाही होत. ओके, तर सॉईल क्रिएट व्हायला पण एक नॅचरल प्रोसेस लागतो. द बायोटिक कंपोनेंट, एबायोटिक कंपोनेंट ऑफ द सॉईल आर सप्लाइड थ्रू द वेदरिंग ऑफ द बेडरॉक ड्यू टू द हीट, कोल्ड अँड वॉटर ऑफ दिस heat, cold and water of the sun, wind and rain respectively, the bedrock breaks down into pieces. Stones, sands and soils are formed from these pieces. Okay, तर सगळ्यात पहिला काय क्रिएट होते, ओके, तर सगळ्यात पहिला काय, एबायोटिक कंपोनेंट्स. एबायोटिक कंपोनेंट्स म्हणजे काय, जे जिवंत नसतात. आता जिवंत नसतात म्हणजे काय, हे माउंटेन्सवरती मोठे मोठे जे रॉक्स असतात. ओके, सो ऑल दीज रॉक्स, व्हॉट हॅपन टू देम, ड्यू टू द नॅचरल वेदरिंग. वेदरिंग होते. वेदरिंग कशामुळे होते, हीटमुळे. कधी कधी एन्व्हायरमेंट एकदम जास्त हीट असते, समर वेकेशनमध्ये कोल्ड असते, मग सनमुळे ते टेम्परेचर वाढलेला असतो, वॉटर आहे. हां, तर ह्याच्यामुळे काय होते, तर वॉटरमुळे सगळे रॉक्स जे आहेत, आपल्या माउंटेनमधले रॉक्स जे आहेत ते पाण्यामुळे, पाण्याच्या फ्लोमुळे काय, तर वरचे रॉक सगळे खाली येतात. ओके, तर खाली येताना ते इकडे तिकडे ठोकून वगैरे ते तुटतात आणि छोटे छोटे पार्टिकल्स, पीसेस क्रिएट होतात. ओके, तर तेच आपल्या सॉईलमध्ये येऊन जमा होऊन जातात. ओके, सो दिस फॉर्म्स द ब्रेक डाऊन इन टू पीसेस. स्टोन, मग त्याच्याने काय क्रिएट होते, स्टोन क्रिएट होते, सँड क्रिएट होते, सॉईल क्रिएट होते, छोटे छोटे पीसेस क्रिएट होतात. ओके, आता हे झाले एबायोटिक फॅक्टर, म्हणजे जिवंत नसतात ते फॅक्टर. मग त्याच्यामध्ये काय अजून जाते, मायक्रोब्स, वर्म्स, इन्सेक्ट्स आर फाउंड अमॉंग देम. rodent like mice and rats are also found here. ओके, तर काय, मग छोटे छोटे मायक्रो ऑर्गॅनिझम्स, वर्म्स, किडे, इन्सेक्ट्स, हे सगळे काय, तर त्याच्यामध्ये आहेत. ते काही मरतात, काही जिवंत राहतात आणि मग त्यांचा चुरा वगैरे होऊन त्या मातीमध्ये आहे ते मिक्स होऊन जातात. ओके, आणि मग नंतर कधी कुत्रा मेलेला असेल, कधी मांजर मेली असेल, कधी रॅट मेला असेल. ओके, तर ते डिकम्पोज होऊन पण त्यांची सॉईल बनून जाते आणि ते पण त्या सॉईलमध्ये मिक्स होऊन जाते. ओके, नाउ द प्रोसेस ऑफ सॉईल फॉर्मेशन इज अ स्लो अँड कंटिन्युअस प्रोसेस. ओके, जेव्हा सॉईल फॉर्म होते
तर ही प्रोसेस कशी आहे, झटकेफट नाही मिळत. ओके, लगेच सॉईल क्रिएट नाही होत. तर सॉईल क्रिएट व्हायला त्याला काय सांगतात, सॉईल फॉर्मेशन इज अ स्लो अँड कंटिन्युअस प्रोसेस. कंटिन्युअसली सॉईल क्रिएट होते, बट इट इज व्हेरी स्लो प्रोसेस. ओके, जर तुम्ही एक स्केल घेतली आणि 2.5 सेंटीमीटर स्केल जर तुम्ही सॉईलमध्ये अशी घुसवली, तर 2.5 सेंटीमीटर एवढी सॉईल क्रिएट करायला ॲटलिस्ट 1000 इयर लागतात. किती इयर लागतात, 1000 इयर लागतात. आणि आपण तेवढी सॉईल कशी लगेच वापरून टाकतो, आपली घरं बनवण्यासाठी लगेच वापरून टाकतो. बट तेवढीच जी सॉईल आहे 2.5 सेंटीमीटर, त्याला क्रिएट व्हायला ॲटलिस्ट 1000 इयर तरी लागतात. वाय? बिकॉज इट इज अ नॅचरल, स्लो अँड कंटिन्युअस प्रोसेस. ओके, दॅट्स वाय it is taking so much time. Now soil can get destroyed in short period due to flood, storm and human activity such as mining. तर सॉईल जी आहे ते क्रिएट व्हायला फार वेळ लागतो, पण डिस्ट्रॉय व्हायला जास्त वेळ लागत नाही. आणि ती डिस्ट्रॉय कशी होते, हाऊ डज इट गेट डिस्ट्रॉयड, फ्लड्स, स्टॉर्म्स अँड ह्युमन ॲक्टिव्हिटीज सच ॲज मायनिंग. ओके, that is why it is necessary to conserve soil. Okay, so do you think it is necessary that we should use soil properly? Okay, yes, we should use soil properly. We should use it only when it is needed. आणि त्याचा इरोजन म्हणजे काय, तर कधी कधी काय होते, तर मोठा फ्लड आला तर इकडची माती तिकडे निघून जाते, तर त्याला सांगतात इरोजन. कितीतरी वर्ष लागली तिकडे सॉईल जमा व्हायला आणि फ्लड आला आणि तिकडची माती घेऊन गेलं. तर त्याच्यासाठी आपल्याला ते इरोजन प्रिव्हेंट करायला काय करू शकतात आपण, तर तिकडे जास्तीत जास्त झाडं लावू शकतात. आता झाडं लावली तर हे जे सॉईल जी आहे ती काय वाहून नाही जाणार, वाहून जाईल पण कमी वाहून जाईल. का? कारण की हे जे झाडं आहेत, द ट्रीज ओव्हर देअर रूट्स विल होल्ड द सॉईल. ओके, रूट्स काय करतील, त्या सॉईलला होल्ड करतील आणि थोडीशी सॉईल आहे ती फ्लो होऊन जाईल आणि जास्तीत जास्त सॉईल आहे ती इथेच राहील. Okay, so erosion of the land is reduced if the grass, trees and bushes are grown in it. तर मग एरोजन कशी कमी होईल, तर जर तिकडे आपण ग्रास लावलं, ट्रीज लावले, बुशेस लावले, तर मग तिकडे इरोजन जास्त होणार नाही. ओके, आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस पार्ट. नाउ ह्युमस बद्दल आपण लर्न केलेलं आहे, राईट. ओके, ह्युमस इज लेअर फॉर्म्ड ऑन द सॉइल ड्यू टू द डिकम्पोजिशन ऑफ डेड प्लांट्स अँड ॲनिमल्स बाय मायक्रोब्स. ह्युमन सप्लाय न्यूट्रिएंट्स टू द सॉईल. ओके, तर ह्युमसमुळे काय होते, तर सॉईलमध्ये न्यूट्रिएंट्स जातात. ओके, सो एकदम न्यूट्रिएंट्स जातात, ती सॉईल जी आहे ती फर्टाईल लँड बनून जाते. ह्युमस इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर एरिएशन ऑफ द सॉईल. तर सॉईलमध्ये एअरची पण गरज असते, त्याच्यामुळे काय, तर ह्युमस त्या सॉईलला एरिएट पण करतो. आणि मग दुसरी काय आहे, तर ह्युमसमुळे सॉईलची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ती पण वाढते. आणि त्याच्यामुळे काय, द प्रपोर्शन ऑफ ह्युमस इन द अप्पर लेअर ऑफ द गुड फर्टाईल सॉईल इज अबाउट 33% to 50%. जर एकदम फर्टाईल सॉईल असेल, जिकडे काहीही उगू शकते अशी सॉईल असेल, तर तिथे ह्युमसचं पर्सेंटेज किती असते, ॲटलिस्ट 33 to 50% एवढी त्याची क्वांटिटी असते ह्युमसची. ओके, नाव नेक्स्ट पार्ट वी विल डिस्कस इट हिअर इट सेल्फ. Okay, because only little bit is left. Now forest on the land got buried underground due to the great upheavals that took place on the earth many years ago. After that, the process of formation of fossil fuel from the remains of living things took place underground. We get fuel like petrol, diesel, kerosene, paraffin and other useful material like tar and wax from the fossil fuel called crude oil. ओके, जर आपल्याला माहिती आहे, वी नो दॅट वी यूज क्रूड ऑइल. तर क्रूड ऑइल म्हणजे काय, नथिंग बट पेट्रोल, डिझेल, कॅरोसिन ह्यांना जेव्हा सेपरेट करतात क्रूड ऑइल मधून, तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टी भेटतात. बट व्हॉट डू यू थिंक, हाऊ दिस पेट्रोल, डिझेल, कॅरोसिन आर डेव्हलप्ड. ते कसे क्रिएट झाले अर्थच्या खाली, हाऊ वेर दे क्रिएटेड. सो मेनी इयर्स अगो, लॅक्स ऑफ इयर्स अगो, हे जे आधीचे जे फॉरेस्ट होते ते काय झाले, कोणत्या तरी नॅचरल ॲक्टिव्हिटीमुळे ते एकदम जमिनीच्या खाली आहेत ते दाबून गेले. ओके, त्या फॉरेस्टसोबत प्लांट्स दाबून गेले, ॲनिमल्स दाबून गेले आणि हे एकदम खाली खाली दाबत गेले आणि वरती नवीन लँड क्रिएट होत गेली. आता ही नवीन लँड क्रिएट झाली खरी,
राईट, ही नवीन लाईन क्रिएट झाली तर त्या प्रेशरमुळे वरचा प्रेशर आणि खालती काय असते लावा असतो, त्या लावाच्या हीटमुळे काय तर हे नॅचरल फ्यूल क्रिएट झाला, हे क्रूड ऑइल क्रिएट झाला. आणि मग नंतर आता ह्युमन काय करतो, व्हॉट डज अ ह्युमन डू, ही डग द माइन्स आणि मग नॅचरल गॅसेस आपल्या लँडमधून काढतात आणि त्याच्यानेच आपण हे पेट्रोल वगैरे आहेत ते यूज करतो. ओके, लिव्हिंग थिंग यूज लँड वॉटर अँड एअर अवेलेबल ऑन द अर्थ, सो डज मॅन. सगळे लिव्हिंग थिंग लँड वापरतात, वॉटर वापरतात, एअर वापरतात, तसंच ह्युमन पण वापरतो. बट प्रॉब्लेम काय आहे की सगळ्यात जास्त प्रपोर्शन कोण वापरतं, ह्युमनच वापरतो. Okay, however the portion of these resources that are actually put to use are very small as compared to the whole earth. Looking at the following table, land बघा, लँड किती वापरली आहे अजूनपर्यंत माणसांनी, 29%. पोर्टेबल वॉटर, फ्रेश वॉटर 0.3%, ऑक्सिजन 21%. सो दिस इज द प्रपोर्शन अवेलेबल, हे लँड एवढी अवेलेबल आहे. हां, फ्रेश वॉटर किती अवेलेबल आहे, 0.3% अवेलेबल आहे. ऑक्सिजन किती अवेलेबल आहे, 21% ऑक्सिजन इज अवेलेबल ऑन अवर अर्थ. हां, एवढ्या कमी प्रमाणामध्ये लँड वॉटर अँड ऑक्सिजन अवेलेबल आहे तरी आपल्याला कमी पडतं का, नाही. इट इज नॉट ॲट ऑल लेस फॉर अस, ओनली ड्यू टू द इन्क्रीजिंग पॉप्युलेशन अँड इन्क्रीजिंग डिमांड. हां, इन्क्रीज इन डिमांड, इन्क्रीज इन पॉप्युलेशन तर हा एक फॅक्टर आहेच, पण आता काय झालेलं आहे की लोक जास्तीत जास्त वापर करत आहेत. हां, गरज नसेल तरीसुद्धा रिसोर्सेसचा वापर करत आहेत. ओके, माणूस काय होत आहे, सेल्फिश होत आहे, तो काय होत आहे, ग्रीडी होत आहे. आणि त्याच्यामुळे काय तर माणसांनी हे रिसोर्सेस जे आहेत ते जास्त प्रमाणामध्ये वापरायला चालू केलेलं आहे. दे हॅव स्टार्टेड युजिंग इट इन अनकंट्रोल्ड मॅनर अँड दॅट इज वाय वी आर फेसिंग the shortening of these resources. So we should not use the resource if we don't need them. Okay, so what have we learnt from this lesson? The element available in nature which fulfill the basic need of living thing are called natural resources, right? Air, water and land are important natural resources. Soil has both biotic and abiotic constituent. The soil मध्ये biotic constituent पण असतात आणि abiotic. Biotic म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम पण असतात आणि नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पण असतात. देर आर मेनी कॉन्स्टिट्युएंट ऑफ एअर. तर एअरचे कॉन्स्टिट्युएंट आपण बघितलेले, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, वॉटर वेपर, डस्ट पार्टिकल, सो मेनी थिंग्स वेर देर. ओझॉन लेअर काय आहे, आपल्या अर्थचा एक प्रोटेक्टिव्ह शेल आहे. Natural resources should be used carefully and sparingly. The natural resources that we are using, we should always use them carefully, properly, carefully use करायचं आहे, sparingly, जपून वापरायचं आहे. Okay, so I hope you have understood this chapter. It is a very interesting chapter. Please go through the chapter very carefully. If you are not able to understand, come back to this video and learn it again. Okay, so make sure you understand it. Don't just listen to the video, understand it properly. Imagine when I am explaining things. Okay, thank you.